नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बद्दल आपण या मागचा व्हिडिओ आहे तो बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये पुष्कळ मुलांना एक समस्या जाणवत आहे. ती अशी आहे की नॉन क्रिमिनल संदर्भात आणि कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात. तर याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नॉन क्रिमिनल बद्दल जे काही आपल्यामध्ये शंका किंवा प्रॉब्लेम्स असतील त्या सर्व आपण इथे बघणार आहोत. सोबतच काय कास्ट व्हॅलिडिटी बाबत जी काही शंका असेल ती संपूर्ण शंका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा या ठिकाणी एक GR आहे. 4 मे 2023 चा हा GR आहे आणि या GR मध्ये जे नॉन क्रिमिनल संदर्भात जी काही बाबी असतील त्या संपूर्ण सविस्तरपणे दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्या बाबी कोणकोणत्या आहेत ते संपूर्ण आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे आणि या ठिकाणी म्हटलं आहे की खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेले पद आहे. तर त्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची जी अट आहे ती माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की जर आपण ओपन मधील महिला असतील किंवा ओपन मधील इतर काही कॅन्डिडेट असतील, सोबतच कास्ट मधील महिला असो की इतर जनरल कॅटेगरीतली मुलं असतो, ठीक आहे, कास्ट मधील, आणि त्यांनी जर ओपन मधून फॉर्म भरलेला असेल किंवा त्यांची जी नियुक्ती आहे किंवा निवड आहे ती ओपन मध्ये जर होत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जोडायची गरज नाही आहे. ठीक आहे. कारण तुम्ही जो बिंदू मिळालेला आहे तर तो ओपन साठीचा मिळालेला आहे. जर तुम्हाला कास्ट मध्ये जर तुमची निवड झाली, ठीक आहे, तुमच्या जी कास्ट आहे कोणतीही असो, त्या कास्ट मधून जर तुमची नियुक्ती होत असेल तर त्या कास्ट मधून तुम्हाला जे आहे नॉन क्रिमिनल जोडायचं असतं. परंतु तुमची जर नियुक्ती ओपन मधून जर होत असेल तर ओपन मध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज नसणार आहे. आणि जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरलेला आहे परंतु तुमची जी नियुक्ती आहे ती जर ओपन मधून होत असेल तरी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिनल जोडायचं नाही आहे. तर जोडायचं कोणाला आहे? जर तुम्ही आपल्या कास्ट मधून फॉर्म भरलेला आहे आणि कास्ट मध्ये तुमची नियुक्ती झालेली आहे तर अशा ठिकाणी तुम्हाला ते आवश्यक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी अपडेट होती ती कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात होती. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये असं होतं की जे ST कॅन्डिडेट आहे आणि इतर प्रवर्ग आहे त्यांच्या बाबतीत एक छोटासा फरक आहे. हा जो फरक आहे तो फरक आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याकडे एक GR आहे, 1 नोव्हेंबर 2021 रोजीचा हा GR आहे. ठीक आहे. आणि या GR मध्ये काय दिलेलं आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ST जो कॅन्डिडेट आहे ST चा, ठीक आहे, तर ST साठी आणि इतर प्रवर्गासाठी वेगवेगळे नियम असणार आहे. या ठिकाणी तुम्ही 6 नंबरचा मुद्दा बघू शकता की अनुसूचित जमाती म्हणजेच काय तर ST, ठीक आहे, ST प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत. ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांच्या बाबतीत व्यवस्थापनाने त्यांच्या जातीचा दाखल्यासह जात पडताळणीचा प्रस्ताव संबंधित विभागाच्या जात पडताळणी कार्यालयाकडे पाठवायचा आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यवाही करावयाची आहे. म्हणजेच काय तर ज्यावेळी नियुक्ती दिली जाईल त्याच वेळी ST कॅन्डिडेट जो आहे त्यांचा जो कास्ट व्हॅलिडिटी आहे ते आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. नियुक्तीच्या वेळी या संदर्भात कोणताही त्यांना कालावधी देण्यात येत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे अन्य प्रवर्गातले जे मुलं आहे, ठीक आहे, तर त्यांच्या संदर्भात सुद्धा इथं सविस्तर दिलेलं आहे की अन्य प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत नियुक्ती आदेश दिल्यानंतर ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, ठीक आहे, त्यांच्या बाबतीत व्यवस्थापनाने त्यांच्या जातीच्या दाखल्यासह जात पडताळणीचा जो प्रस्ताव आहे तो संबंधित विभागाच्या जात पडताळणी कार्यालयाकडे पाठवायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे जो कालावधी दिलेला आहे तर बघा 6 महिन्याच्या आत
जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. मुदतीत प्राप्त न झाल्यास पुढील जे आवश्यक कार्यवाही ती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जो कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातली जी शंका होती ती सुद्धा आपण दूर केलेली आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, 6 क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं की एसटी कॅन्डिडेट असेल तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती नियुक्तीच्या वेळी पाहिजे आहे. आणि जे काही इतर प्रवर्गातील मुलं आहे त्यांना जर त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना नियुक्तीपासून पुढच्या 6 महिन्यापर्यंत ते जे आहे कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला सबमिट करावयाची आहे. म्हणजे 6 महिने आपल्याला मुदत मिळणार आहे इतर कास्टना. परंतु एसटी जी प्रवर्गातील जी मुलं आहे त्यांना नियुक्तीच्या वेळी कास्ट व्हॅलिडिटी सोबत असणे अति आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर हा जो काही या दोन गोष्टीमधला संभ्रम मुलामध्ये होता तो या ठिकाणी आपण दूर केलेला आहे. आणि जे काही प्रमाण आहे त्या GR वाचून आपण हा संभ्रम दूर केलेला आहे. ठीक. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही तक्रार किंवा काही बाबी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर